निवडणुका म्हणजे जणू तारीख पे तारीखचा खेळ झालाय। पहिल्या टप्प्यातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं खरं, पण त्यांचा निकाल हा 21 डिसेंबरलाच घोषित होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिला। नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका नागपूरच्या खंडपीठात दाखल करण्यात आली होती आणि त्यावर महत्त्वपूर्ण निकाल देताना उच्च न्यायालयानं उद्याच्या निकालाचा परिणाम हा 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानावर होऊ नये यासाठी दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकालही 21 डिसेंबरलाच करणं योग्य होईल असं म्हटलं। त्यानंतर निकालाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली। दरम्यान 24 नगराध्यक्ष पदांच्या तर तब्बल 731 प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच घेण्यात आल्यानं मोठी नाराजी होती। त्यात आता निकालही पुढे ढकलण्यात आल्यानं राजकीय वर्तुळातून मोठी नाराजी समोर येते। जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचं जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल पुढे ढकलताना कोर्टानं नेमकं काय भूमिका स्पष्ट केली आपण तेही पाहूया। उद्या कोणतीही मतमोजणी होणार नाही, जी 3 डिसेंबरला नियोजित होती। सर्व मतमोजणी ही एकत्रितपणे म्हणजे 20 डिसेंबरच्या निवडणुकीची आणि आज झालेल्या निवडणुकीची ही 21 डिसेंबरला होती। आज एक्झिट पोल जाहीर करायलाही मनाई करण्यात आली आहे। 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल करता येईल। मंडळी, मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी विरोध केला। 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलंय। हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं आपण ऐकलं, पण निकालाच्या नव्या तारखेवरून विरोधकांनीही निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन मला विचाराल ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे। कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार, कसं काही 5 वर्ष काम करणार, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, हे एका सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे। एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गोडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय। काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते। 18 दिवस एकंदर सगळ्या शासकीय यंत्रणा जी आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांच्यावर हा ताण राहणार आहे। त्याचबरोबर 18 दिवस ज्या मतदान पेट्या ज्या आहेत, म्हणजे ज्याला आपण मशीन्स आहेत, ह्याच पुन्हा त्या सांभाळणं हे यंत्रणेसाठी जिकरीचं काम असणार आहे। उद्या कशावरून जर त्या टेम्पर होणार नाहीत, तर एकंदर हे सगळं पाहता असं मला वाटतंय की निवडणूक आयोग हा जरी स्वायत्त असेल तरी त्यांनी स्वतःची स्वायत्तता घालवून बसलेले आहेत। त्याचं पूर्ण नियंत्रण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे आणि त्याचे हे सगळे परिणाम आहेत। म्हणजे ठाकरेंच्या